प्रॅक्टिस ऑफ टेकिंग बॉडी मेजरमेंट्सच्या या सेशनमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। या सेशनच्या शेवटी आपण सक्षम व्हाल इंडिव्हिज्युअल फिगरचे मेजरमेंट घ्या, इंडिव्हिज्युअल मेजरसह स्टँडर्ड मेजरमेंट कंपेअर करा, एक गारमेंट मधून वेगवेगळ्या प्रकारे मेजरमेंट्स घ्या। टूल्स अँड इक्विपमेंट्स रिक्वायर्ड: मेजरिंग टेप 150 सेंटीमीटर, ड्रेस फॉर्म 1, पेन्सिल और पेन 2H1, रेकॉर्ड नोटबुक 1। इंडिव्हिज्युअल फिगरचे मेजरमेंट घ्या। बस्ट राउंड: बस्टच्या फुलेस्ट पॉइंटवर फिगर मेजर करा, टेप मागे पडू देऊ नका। वेस्ट: हे माप कमरेभोवती घ्या, ते कम्फर्टेबल असल्याची खात्री करा। हिप: कमरेपासून अंदाजे 21 सेंटीमीटर अंतरावर नितंबाचा सर्वात रुंद भाग मोजा। बॅक विड्थ: मागच्या रुंदीची मानेच्या हाडापासून मध्यभागी 15 सेंटीमीटर खाली मोजा। आर्म होल ते आर्म होल पर्यंत मोजा। चेस्ट: मध्यभागी आर्म होल ते आर्म होल मानेच्या बिंदूपासून छाती 7 सेंटीमीटर खाली मोजा। शोल्डर: मानेच्या मागील बाजूस मानेच्या मागे नेप पासून शोल्डर बोन पर्यंत मोजा। नेक साइज: फ्रंट कॉलर बोनला स्पर्श करून नेकचा बेस मेजर करा। डार्ट: साइज चार्ट मधून स्टँडर्ड मेजरमेंट्स घ्या। टॉप आर्म: बायसेप्स मोजा, हात वाकलेला असावा याची खात्री करा। रिस्ट: मनगटाचे मोजमाप घ्या, मनगटाभोवती किंचित सहजतेने। अँकल: घोट्याभोवती मोजा, फक्त अँगल बोनच्या वर। हाय अँकल: पायाच्या बाजूने मोजा, अँकलच्या अगदी वर। नेप टू वेस्ट: कमरेभोवती बांधलेल्या मागील स्ट्रिंगच्या मध्यभागी मानेच्या हाडाचे मापन करा। फ्रंट शोल्डर पासून वेस्ट: समोरच्या खांद्याच्या मध्यभागी आणि बस्ट पॉइंटच्या बाजूने कमरेपर्यंत टेप मोजा। आर्म होल डेप्थ: स्टँडर्ड मेजरमेंट्स घ्या आणि मेजरमेंट्स व्हेरीफाय करा। स्कर्ट लेंथ: कमरेपासून स्कर्टची लांबी मोजा आणि आवश्यक हेम लेंथ करा। नोट: फिगरचा समतोल तपासा, वेस्ट पासून फ्लोअर पर्यंत फ्रंट आणि बॅक मेजर करा। वेस्ट टू हिप: कमरेपासून नितंबाच्या खालच्या पातळीपर्यंत मोजा। वेस्ट टू फ्लोअर: कमरेपासून मजल्यापर्यंतचे मापन मध्यभागापासून सुरू होते। बॉडी राईज: सब्जेक्टला एका हार्ड चेअरवर बसायला हवं, कमरेपासून छातीपर्यंतच्या बाजूने मेजर करा। स्लीव्ह लेंथ: हात मांडीवर ठेवा जेणेकरून हात वाकलेला असेल, खांद्याच्या हाडापासून मोजा आणि कोपरच्या बाजूने टेप करंगळीच्या वरच्या मनगटाच्या हाडापर्यंत आणा। नोट: इंडिव्हिज्युअल मेजरमेंट्सची यादी सूची मानक मोजमापांच्या विरुद्ध काळजीपूर्वक तपासली पाहिजे आणि कोणत्याही मोठ्या विचलनासाठी जबाबदार आहे। त्यानंतर ब्लॉक्सचा मसुदा तयार केला जाऊ शकतो। स्टँडर्ड बॉडी मेजरमेंट्स: लार्जेस्ट पॉप्युलेशन पर्सेंटेज मीडियम हाय रेंज मध्ये येतो। महिलांचा जन्म वेगवेगळा असतो। जनरल ट्रेंड हाईट आणि वजन वाढणे होते। हे फीचर्स साइज चार्ट मध्ये रिफ्लेक्ट होते। मध्यम उंची महिलांचे मानक शरीराचे माप 160 सेंटीमीटर ते 170 सेंटीमीटर खाली दिले गेले आहे। स्टँडर्ड मेजरमेंटला इंडिव्हिज्युअल मेजर पासून कंपेअर करा। गारमेंटच्या बांधकामासाठी शरीराच्या शरीरशास्त्राचे ज्ञान आवश्यक आहे। 8 प्रमुख सिद्धांत एक उपयुक्त प्रणाली आहे जो मानवी आकृतीचे काही आदर्श प्रमाण वर्णन करतो। या सिद्धांतानुसार शरीराचे 8 समान भाग केलेले आहेत। डोक्याची उंची हे इतर सर्व युनिट्सचे माप आहे। युनिट 1 हेअर ते चिन, युनिट 2 चिन ते निप्पल, युनिट 3 निप्पल ते नॅव्हल, युनिट 4
नॅव्हेल ते पब्लिक ऑर्गन. युनिट 5 पब्लिक ऑर्गन ते मिड थाय. युनिट 6 मिड थाय ते बिलो द नी. युनिट 7 नीच्या खाली ते अँकलच्या वरती. युनिट 8 अँकलच्या वरती ते टो पर्यंत. कस्टमरच्या रिक्वायरमेंटनुसार गारमेंटमध्ये ऑल्ट्रेशन. प्रॉब्लेम: बस्ट डार्टच्या खाली फोल्ड्स. सोल्युशन: डार्ट आणि बाजूच्या सीमचा भाग पूर्ववत करा. शोल्डर थोडे उचला, एक मोठा डार्ट पुन्हा पिन करा आणि अतिरिक्त फॅब्रिक बाहेर काढण्यासाठी बाजूच्या सीमला पिन करा. प्रॉब्लेम: लो वेस्ट. सोल्युशन: कमरेभोवती एक पट्टी बांधा आणि कमरेवर टिप्पणी करा. स्कर्ट काढा आणि नवीन कमरेवर पुन्हा पिन करा. प्रॉब्लेम: बॅगी बिलो द हिप. सोल्युशन: स्कर्ट फक्त मागे वर करा आणि पुन्हा पिन करा. प्रॉब्लेम: गॅपिंग आर्म होल. सोल्युशन: डार्ट पूर्ववत करा आणि एक मोठा डार्ट पिन करा. तो बस्ट पॉइंटच्या दिशेने पॉइंट करत आहे याची खात्री करा. एखाद्याला आर्म होलवर खांद्याची शिवण उचलण्याची आवश्यकता असू शकते. प्रॉब्लेम: लो नेकलाइन गॅप्स. सोल्युशन: समोरच्या खांद्याच्या सीमवर लिफ्ट करा. आवश्यक असल्यास डार्ट पॉइंट खाली करा. प्रॉब्लेम: वेस्टच्या खाली ड्रेसमध्ये फोल्ड्स. सोल्युशन: आर्म होलच्या खालून साइड सीमला ओपन करा आणि तोपर्यंत लूज करा जोपर्यंत गारमेंट सहजतेने हँग होत नाही. प्रॉब्लेम: टाइट नेक और आर्म होल. सोल्युशन: टेन्शन सोडण्यासाठी स्लॅश आणि स्नेप सीम अलावन्स. ते पुरेसे नसल्यास पूर्वीपेक्षा कमी असलेली नवीन सीम लाईन चिन्हांकित करा. प्रॉब्लेम: नेक लाईन लांब आहे आणि खाली फोल्ड होतो. सोल्युशन: खांद्याची शिवण सोडा आणि आर्म होलच्या काठावर सोडा. प्रॉब्लेम: शोल्डरची सीम शोल्डरच्या फ्रंटमध्ये आहे. सोल्युशन: खांद्याची शिवण पूर्ववत करा आणि फक्त समोरचा सीम अलावन्स सोडा. प्रॉब्लेम: स्लीव टॉपवर फोल्ड होतो. सोल्युशन: कॅप हाईट कमी करण्यासाठी विद्यमान ओळीच्या खाली नवीन फिटिंग लाईन मार्क करा. प्रॉब्लेम: स्लीव मागच्या बाजूला हँग होतो. सोल्युशन: स्लीव काढा आणि स्लीवच्या मध्यभागी असलेली खाच मागे हलवून पुन्हा पिन करा जेणेकरून स्लीव समोरच्या बाजूला लटकेल. प्रॉब्लेम: ट्राउझर वेस्ट, हिप किंवा लेगवर लूज होतो. लेगवर क्रीजेस आणि ट्राउझर्स वेस्ट पासून दूर आहे. सोल्युशन: बाजूला बल्क फॅब्रिक घ्या आणि मूळ शिवण खाली पिन करा. मोठ्या हिपसाठी डार्टचे सेवन वाढवा. बाहेरील सीमेच्या दिशेने जादा पिन करा. प्रॉब्लेम: पायघोळ कमरेच्या खाली घट्ट, पोटाभोवती गुंडाळलेले. सोल्युशन: डार्ट सोडा आणि त्याची रुंदी आणि लांबी कमी करा. बाह्य शिवणावर काही सहजता सोडा आणि पुन्हा पिन करा. शिंप्याने कपड्याचे फिटिंग तपासताना खालील तपशील तपासणे आवश्यक आहे. शोल्डर्स: शिवण खांद्याच्या काठावर आडवे असावे. खांदे पुरेसे रुंद असले पाहिजेत जेणेकरून स्लीव्ज स्थितीत आरामात लटकतील याची खात्री करा. कपड्याचा खांद्याचा उतार परिधान करणाऱ्याच्या खांद्याच्या उताराशी समक्रमित असावा. चेस्ट किंवा बस्ट: डार्टची टिप बस्टच्या वळणाच्या पूर्ण भागापूर्वी सुमारे 1 इंच संपली पाहिजे. डार्टच्या चुकीच्या स्थितीमुळे बस्ट क्षेत्राभोवती कपडे खूप फिट होतील. नेकलाइन: सामान्य नेकलाइनचा पुढचा भाग नेहमी मागच्या नेकलाइनपेक्षा मोठा असावा. नेकलाइन खूप मोठी किंवा खूप लहान असू नये. कॉलर: कॉलरचा घेर किमान असावा. नेकलाइनपेक्षा 1/4 इंच मोठा. तुम्ही कधीही धडपड न करता
किंवा बळजबरी न करता तुमच्या मानेमध्ये आणि शर्टमध्ये बोट सरकवण्यास सक्षम असावे. कॉलर खूप घट्ट किंवा खूप सैल नसावी. स्लीव्ज बायसेपवरील क्रॉसवाईज ग्रेन जमिनीला समांतर असावे. स्लीव्ह खूप फिट किंवा खूप सैल असू नये, कारण हे दोन्ही अस्वस्थता आणू शकतात. कपड्याचा सर्वात अरुंद भाग परिधान करणाऱ्याच्या कमरेवर पडला पाहिजे. हिप्स कपड्यांमध्ये नितंबाच्या आसपास पुरेशी जागा असावी. कपड्यांना नितंब किंवा मांडीच्या भागात जास्त सहजता नसावी, कारण यामुळे अथवा त्या व्हर्टिकल फोल्ड्स होतील. रिकॅप. या सेशनमध्ये आपण शिकलो इंडिव्हिज्युअल फिगरचे मेजरमेंट्स कसे घ्यायचे, इंडिव्हिज्युअल मेजरसह स्टँडर्ड मेजरमेंट कसे कंपेअर करायचे, एका गारमेंटमधून वेगवेगळ्या प्रकारे मेजरमेंट्स कसे घ्यायचे. आशा आहे की तुम्हाला या सेशनमधील सगळ्या कॉन्सेप्ट समजल्या असतील. भेटूया पुढील सेशनमध्ये एका नवीन कॉन्सेप्टसह. धन्यवाद.